श्री स्वामी समर्थ. महत्त्व चांदीच्या पायांचं की सोन्याच्या मुकुटाचं? आज त्याचीच एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली. भक्तांची गर्दी होऊ लागली. मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरवलं, भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करायचं ठरलं आणि गावच्या बाजूलाच एका अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत असत. गावात भिकूशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिकूशेठ आपल्या पैशातनं नफ्यातनं काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्त मंडळींना वाटले की भिकूशेठसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकूशेठकडे गेले आणि भक्त मंडळींना आपल्या पेढीवर आले पाहून भिकूशेठला सुद्धा मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला आणि लोकांनी भगवान श्री विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले. मग भिकूशेठकडून मदतीची मागणी केली. तेव्हा भिकूशेठ म्हणाले, मंडळी, मी तुमच्या या कामात मदत करू शकत नाही, कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले, आम्हाला निश्चित खरं काय ते सांगा. भिकूशेठ म्हणाले, सर्वांना 2 दिवसांनी हे सगळं कळेल. तुम्ही 2 दिवसांनी या. 2 दिवस निघून गेले. लोक पुन्हा भिकूशेठच्या पेढीवर गेले. भिकूशेठच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकूशेठने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्हीही पाय नव्हते. मग भिकूशेठच्या नोकराने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या. ते कृत्रिम पाय होते. ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसवले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकूशेठ म्हणाले, भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णू असं आहे. हा अपंग आहे आणि अनाथही. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले आणि तो आता हिंडू फिरू शकतो आहे. त्या विष्णूला सोन्याच्या मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता, पण या विष्णूला या पायांची गरज मात्र खरंच होती. मी याला हे दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. थोडक्यात काय, भक्त हो, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. आपण ईश्वराला सर्व काही भरभरून देतो. सर्व काही त्याच्या पायाशी अर्पण करतो, ज्याला खरंच ह्या गोष्टींची गरज नाही आहे. आहे का? नाही. परंतु समाजामध्ये अशी गरीब लोक, अशी गरीब मुलं खूप आहेत, ज्यांना खरोखरीच त्यांना काहीतरी देण्याची गरज आहे. परंतु आपण ते बघत नाही. आपण देव माणसात न बघता फक्त मूर्तीत बघतो, नाही का? मूर्तीत देव बघण्यापेक्षा माणसात देव बघून त्यांना जर सेवा पुरवली तर नक्कीच ईश्वर आनंदी होईल, स्वामी आनंदी होतील. आणि म्हणूनच मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. तुम्ही एक वेळ देवाची पूजा नाही केली तरी चालेल, परंतु तुम्ही मानव सेवा केली पाहिजे. येथे तुम्हाला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीतच असेल. तसंच तुम्हाला पुंडलिकाची सुद्धा गोष्ट चांगलीच माहिती आहे. त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला सांगितलं, मी आईवडिलांची सेवा करतोय, तू थोड्या वेळ या विटेवरती उभा राहा. प्रत्यक्ष देवाला त्यांनी विटेवर उभं केलं होतं. आजही तो विटेवरतीच उभा आहे. आणि म्हणूनच विठ्ठलाच्या आधी नाव कुणाचं घेतलं जातं? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि त्या पुंडलिकाचं नाव प्रसिद्ध झालं. म्हणूनच मानव सेवा करा, ती स्वामींपर्यंत नक्की पोचणार आहे. श्री स्वामी समर्थ.